नमस्कार, मी प्रतिभा शेलार, महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका। सातारा जिल्ह्यात अनेक शाळा व कॉलेज आहेत। या कॉलेज आणि शाळांमध्ये शाळा सुटताना व भरताना, कॉलेज सुटताना व भरताना 2 पोलीस तैनात करावे अशी मागणी मी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना या निवेदनामार्फत केली आहे। अनेक ठिकाणी शाळा सुटताना भरताना किंवा कॉलेज सुटताना भरताना तिथे कॉलेजच्या ज्या मुली असतात, शाळेच्या मुली असतात, अल्पवयीन मुलं असतात, यांना कसल्याही गोष्टीसाठी वाईट प्रवृत्तीसाठी टार्गेट करणारी माणसं शाळेच्या बाहेर उभी असतात आणि ह्यांना कसलीही भीती नाही आहे। त्यामुळे अल्पवयीन मुलं चुकीच्या मार्गावर जात आहेत, चुकीच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य बर्बाद करत आहेत। आई वडील ज्यांचे पालक असतात मुलांचे, तेही काही प्रमाणात दुर्लक्ष करतात आणि शाळा असते ती शाळा सुटल्यानंतर गेटच्या बाहेर विद्यार्थी गेले किंवा कॉलेजच्या बाहेर विद्यार्थी गेले, त्यांची जबाबदारी संपलेली असते। त्यामुळे शासनाने आणि सातारा पोलिसांनी शाळा सुटताना व भरताना 2 पोलीस तैनात करावे, जेणेकरून आपली ही विद्यार्थी वर्ग आहे, ही देशाची भविष्य आहेत, यांना कुठल्याही चुकीच्या मार्गावर जाऊ द्यायचं नाही व त्यांचं आयुष्य हे भवितव्य त्यांचं खूप चांगलं करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरच आहे। त्यामुळे पोलिसांनी शाळा सुटताना व भरताना, कॉलेज सुटताना व भरताना 2 महिला पोलीस किंवा जेंट्स जो पोलीस असेल, 2-2 जणांना 10-10 मिनिटासाठी जरी तिथे नियुक्त केलं तर आपली भविष्याची जी विद्यार्थी पिढी आहे, त्यांचा जीव व त्यांचं आयुष्य चांगल्या प्रमाणात होईल, हीच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना माझी विनंती आहे। धन्यवाद।